संपूर्ण भारतामध्ये लोकसभेची जी रणधुमाळी आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि आता लातूरचं जे मतदान आहे ते 7 तारखेला होणार आहे। लातूर भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत सुधाकर तुकाराम श्रंगारे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत। तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने डॉक्टर शिवाजी काळगे हे उमेदवार आहेत। या दोघांमध्ये आता सध्या फाईट होताना दिसते, दोघांची चर्चाही तेवढीच रंगली जाते। आपल्यासोबत आहेत लातूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि लातूरचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी राहुल केंद्रे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीनं यांची जी तयारी आहे भारतीय जनता पार्टीला पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्याची कशा पद्धतीनं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार। नमस्कार। काय सांगाल, एकंदरीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा लातूर येथे झाली, लाखोच्या संख्येनं जनसमुदाय होता, कशा पद्धतीनं तुमची तयारी सुरू आहे? आज आपण पाहिलेलं आहात की देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांची खऱ्या अर्थानं सुधाकर श्रंगारे साहेब यांच्या विजयाची सभा या ठिकाणी पार पडलेली आहे। आपण गेली महिनाभर झालं पाहताय, यावेळेसपासून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या ठिकाणी जाहीर झाली आणि नंतर काँग्रेस पक्षाचे उमेदवार झाल्यानंतर जे एक मरगळलेल्या परिस्थितीतलं वातावरण होतं आणि एक भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात एक अँटी इन्कम्बन्सी अशा पद्धतीचं वातावरण एक निर्माण केलं जात होतं काँग्रेसकडनं। मला वाटते त्या वातावरणाला आज कुठेतरी या ठिकाणी पूर्णविराम मिळालेला आहे। जवळपास 1.25 लाख ते 2 लाखाची पब्लिक या ठिकाणी पहिल्यांदा लातूरच्या इतिहासामध्ये या ठिकाणी लातूर शहरामध्ये गरुड चौकामध्ये झालेल्या सभेमध्ये या ठिकाणी दिसलेली आणि ही सभा नुसती पब्लिकची नव्हती, ही सभा एक जिवंत सभा होती, एक जागृत पद्धतीचा वातावरण। तेवढ्याच प्रमाणामध्ये तरुण होते, तेवढ्याच प्रमाणामध्ये महिला होत्या, तेवढ्याच प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग होता, सर्वसामान्य माणूस, प्रत्येक जाती धर्मातला माणूस या ठिकाणी सभेमध्ये आला होता। आणि भारतीय जनता पार्टीच्या निमंत्रणावरती आम्ही जी लावलेली व्यवस्था आहे ती मला वाटते 10-20% राहिली, पण जवळपास 80% लोक हे स्वतः या ठिकाणी या सभेमध्ये उपस्थित राहिले आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या पारदर्शक कारभाराला मला वाटते जनतेनं आज परत एकदा पाठिंबा दिलेला आहे आणि आजच्या सभेमध्ये सुधाकर श्रंगारे साहेब यांच्या विजयावर शिक्कामोर्तब या ठिकाणी आज झालेला आहे असा माझा ठाम विश्वास आहे। बऱ्याचदा काँग्रेसच्या नेते मंडळीकडनं किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडनं आरोप केला जातो की भाजपचा जो उमेदवार आहे तो निवडून येणार नाही किंवा बऱ्याच काही चुक्या ज्या आहेत त्या काढल्या जातात। नाही, हे एक साफ चुकीचं आहे। प्रत्येक राजकारणी हा आपल्या आपल्या पक्षाची पॉलिसी आणि तो नॅरेटिव्ह तशा पद्धतीनं सेट करतो। आपल्याला माहीत आहे की सुधाकर श्रंगारे साहेब यांना कुठला राजकीय वारसा नाही। सुधाकर श्रंगारे साहेबाचा खऱ्या अर्थानं राजकीय पिंडसुद्धा नव्हता, पण ज्यावेळेस ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणामध्ये आले, या ठिकाणी कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक भाव होता की बाबा आपण आर्थिक आता आपल्या परिवारामध्ये आपण सदन झालो, पण नुसतं मी सदन झालो तर चालणार नाही, पण मी ज्या गरिबीतून आलो आहे, ज्या गरिबीचे चटके मी सहन केलो आहे, जी परिस्थिती मी अनुभवलो आहे, पाहिलो आहे, मला वाटतं की या परिस्थितीमधून मी सदन झाल्यानंतर माझं कर्तव्य आहे की आपण निश्चित स्वरूपानं समाजसेवा केली पाहिजे आणि समाजसेवा करायचं म्हणल्यानंतर मला वाटतं की राजकारणाव्यतिरिक्त मोठं प्लॅटफॉर्म दुसरं असूच शकत नाही। म्हणून श्रंगारे साहेब जिल्हा परिषदेची निवडणूक लढली भारतीय जनता पक्षाकडून, अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये यश त्यांना मिळालं आणि ते यश मिळाल्यानंतर योगायोगानं लातूर लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि लातूर लोकसभेमध्ये सुद्धा घवघवीत यश या ठिकाणी मिळालं। जो श्रंगारे साहेबाचा 5 वर्षाचा कार्यकाळ या ठिकाणी राहिलेला, खरं तर हा माणूस राजकीय पिंड नसल्यामुळे प्रसिद्धी झोकापासून या ठिकाणी दूर राहिलेला आहे। सोशल मीडियाचा हे काळ आहे, पण श्रंगारे साहेबांनी जे विकास कामं केली, जे प्रचार प्रसार करायला पाहिजे त्यापासून दूर राहिल्यामुळे एक पब्लिकमध्ये जो एक मेसेज जातो की राजकारणाच्या माध्यमातून जी समाजसेवा या ठिकाणी 5 वर्षामध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये निश्चित स्वरूपानं श्रंगारे साहेब आमचे कमी पडल्यामुळे सोशल मीडियामुळे त्यामुळे प्रसिद्धी झाली नाही। पण मी ठामपणे सांगू इच्छितो की सुधाकर श्रंगारे साहेब यांनी प्रचंड असं काम केलेलं। आजही तुम्ही गुगलच्या माध्यमातून सर्च करा की या 2019च्या पार्लमेंटमध्ये जवळपास 548 खासदारांपैकी
जवळपास 550 प्रश्न मांडणारा 24व्या नंबरचा खासदार कुठला असेल तर त्याचं नाव आहे सुधाकर श्रंगारे साहेब. पण सुधाकर श्रंगारे साहेबांनी प्रत्येक वेळेस लोकांना किंवा प्रसारमाध्यमांना सांगत बसलं नाही की मी एवढे प्रश्न मांडलो आहे, मी हा प्रश्न मांडलो आहे. कारण प्रत्येक विषयावरती श्रंगारे साहेबांनी या ठिकाणी लातूर जिल्ह्यातले प्रश्न मांडलेले. लाईटचा असेल, पाण्याचा असेल, रेल्वेचे असंख्य प्रश्न मांडले आणि ते निकालीसुद्धा या ठिकाणी श्रंगारे साहेबांनी लावले. मराठा समाजाचा प्रश्नसुद्धा या ठिकाणी श्रंगारे साहेबांनी, मला वाटतं एकमेव मागासवर्गीय खासदार आहे की त्यांनी या देशाच्या लोकसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा आवाजसुद्धा श्रंगारे साहेबांनी उठवलेला आहे. पण ते त्यावेळेस प्रसिद्धी करू शकले नाहीत, म्हणून ते लोकांपर्यंत गेलं नाही आणि आम्ही कार्यकर्ते पण कुठं कमी पडलो असेल असं मला वाटतं. पण आपल्याला माहिती आहे की लातूर पिटलाईनचा विषय रेल्वेचा, आज आपणही माहिती घेऊ शकता, आपण पत्रकार आहात. लातूर जिल्ह्यामध्ये पिटलाईन फक्त आणि फक्त सुधाकर श्रंगारे साहेबांनी मंजूर केली. आता पिटलाईन म्हणजे ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा लोकांना ते समजणार नाही. पिटलाईन म्हणजे रेल्वेचं गॅरेज असतं आणि मला वाटतं मराठवाड्यामध्ये एक जालन्याला आहे, जालन्यानंतर मराठवाड्यामध्ये दुसरं पिटलाईन कुठं मंजूर झाली असेल, तिचं काम या ठिकाणी सुरू झालं असेल तर ते आमच्या लातूरमध्ये झालेलं आहे. याच्यामध्ये प्रचंड असं रेल्वेचं जाळं या ठिकाणी वाढणार आहे. लातूर पुणे इंटरसिटी, आम्हाला मुंबईला जायला, पुण्याला जायला एवढी गर्दी व्हायची, पण लातूर पुणे इंटरसिटीसुद्धा कोण या ठिकाणी मंजूर करून ते कार्यान्वित केली असेल ते सुद्धा सुधाकर श्रंगारे साहेबांनी केले. तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून मग आमचं देवर्जनचं असेल, अहमदपूरमधले असतील, लातूरमधले असतील, बऱ्याचशा तीर्थक्षेत्राला निधी देण्याचं काम केलेलं आहे. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज जे की आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या जिल्ह्याची ओळख त्यांनी संबंध राज्यामध्ये केली. बाजूच्या सीमावर्ती राज्यामध्ये सुद्धा राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांची ओळख झालेली आहे. त्यांच्यासुद्धा भक्तिस्थळाला जवळपास 1,40,00,00,000 रुपयाचा निधी श्रंगारे साहेबांनी दिलेला आहे. असं प्रचंड CRFचा रस्ता, आज उदगीर शहरामधला जो CRFचा रस्ता आहे ते सुद्धा मान्य खासदार साहेबांनी या ठिकाणी मंजूर केलेला आहे. खासदार साहेब आणि बनसोडे साहेब त्याच्यामध्ये दोघांचाही या ठिकाणी वाटा राहिलेला आहे. खासदारच्या माध्यमातून लोकसभेमध्ये या ठिकाणी जो निधी येतो तो त्यांनी करून घेत असताना दोघांची एकमेकाचा आज जलजीवन मिशन यांच्या प्रयत्नामुळे केंद्राची योजना आहे 50% केंद्र, स्वतः खासदार या ठिकाणी त्याचा पाहून या ठिकाणी आज बऱ्याचशा कामं प्रगतीपथावर आहेत. असे असंख्य असं कामं या ठिकाणी मान्य उमेदवार सुधाकर यांनी केलेली आणि बरेचसे कामं आपल्याला सुद्धा महिल्यामध्ये एकही असा तालुका तुम्हाला भेटणार नाही नॅशनल वंचित आहे. प्रत्येक तालुका आज नॅशनल हायवे सोबत जोडलेला आहे. कामाला दोनमध्ये मग ठिकाणी मिळत कामं असतात त्याला आजच्या माध्यमाला पक्षाच्या तर तो या ठिकाणी युटिलाइज आपल्या मतदारसंघापर्यंत. पण हे रस्ते परिपूर्ण असतील तर ते प्रामाणिक संपन्न एक दिलदार मनाचा लोक भारतीय महायुतीवर म्हणून थांबले. आपल्याला विनंती मिळणं शक्य एवढं माणूस मी पाहिलेला. तेच वोटात आमच्या 2017 एकाच वेळेस जिल्हा परिषदेचे सदस्य तर ठिकाणी आम्ही पाहायचो. कदाचित मला असल्यामुळे काही प्रश्नांची माहिती सुद्धा सर्कल मांडले त्यांना घेऊन लोकस्वर्गीय लोक त्यांच्याकडे मागणी जिल्हा परिषदेच्या शेष निधीमधनं आम्ही या ठिकाणी शिलाई मशीन आम्ही या वाटप करत असतो. अशा वेगवेगळ्या कुणाला शेड असतो अशा वेमातून आर्थिक दुर्बल घटकांना मदत करण्याचं काम शेष निधीमधून करत असतो. त्यांच्याकडे मागणी संबंधित HODकडे मागणी करायची काही जोर मिळाला तर ठिकाणी अक्षरशः खिशामधून त्या लोकांना सांगायचं त्याचा माणूस खाली कोविड गेला पण उर्वरित 3 कार्यकर्ते काम केले. विविध सभागृहाच्या माध्यमातून मदत श्रंगारे साहेबांना आपण माहिती घेऊ शकतो. या टीमीत राहिले तर स्वतःचा खिसा सुद्धा मोकळा करण्याचं काम श्रंगारे साहेबांनी जो आल्यानं माणूस केला गाकीचं लग्नाचं मंदिरात आपल्याचं काम या ठिकाणी श्रंगारे साहेब लोकांकडनं या चॅनलच्या माध्यमातून काँग्रेसवाला प्रश्न आहे किंवा जे नव्हता त्याप्रती प्रश्न आहे. अपघातानं बाहेरच्या जिल्ह्याचे आवळे साहेब या जिल्ह्यामध्ये झाले आणि जिल्ह्यात स्वीकारायला मर्यादित झाले. पण त्यांनी या जिल्ह्यात काम 5 वर्ष निष्ठा खासदार या जिल्ह्यावर कोणी लादला नेतृत्वानं जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती जिल्ह्यामध्ये एकही काला त्यावेळेस मिळाला.